मित्रो, शरद पवारांनी आपली उमेदवारी ही महाराष्ट्रातल्या नेत्यांना गोंजारून अंजारून मॅनेज करून मिळवली असं तुम्हाला वाटतंय का? देशभरात काय चाललंय हे जरा नीट बघा. तिकडे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारना राज्यसभेवर जाण्यास मजबूर करून भाजपने तिथंही आपला मुख्यमंत्री बसवण्याचा मार्ग मोकळा केलाय. बिहारच काय, प्रत्येक राज्यातून काय काय आणि कोणाकोणाला वर आणायचंय हे स्वतः भाजपचे चाणक्य म्हणवले जाणारे अमित शहा जातीनं बघतायत. त्यामुळे शरद पवारांना दिल्लीतही मुजरा करून यावं लागलेलं आहे, यात वाद नाही. हुलाहुल पंढरपूर हा कुठलाही तार्किक अर्थ नसलेला निरुपद्रवी शब्द आपल्याकडे टपोरी भाषेत वापरला जातो. या हुलाहुल पंढरपूरमधलं पंढरपूर तर समजे, पण या हुलाहुलमधली हुल बऱ्याचदा कोणाच्याही लक्षात येत नाही. हुल म्हणजे हुलकावणी, नकली आवतान किंवा उगाचच दाखवलेला आव, मिशीवर मारलेला ताव. ही हुल बऱ्याचदा आपलं काम करून जाते, हे आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही अशाच एका हुलीवर राज्यसभेच्या एका जागेचा निकाल लागलाय. काय आहे नेमका हुलाहुल पंढरपूर प्रकार, हेच पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे. कालपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा खेळ सुरू झाला होता, तो राज्यसभेच्या एका जागेवरून. एकीकडे महायुतीकडे स्पष्ट बहुमत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे फक्त एकच जागा. पण या एका जागेवरूनही महाविकास आघाडीमध्ये इतका गोंधळ का झाला हे शेवटपर्यंत कळलं नाही. आणि अचानक शरद पवार यांचं नाव पुढे कसं आलं, त्यामागे केवळ राजकीय गणितं नव्हती, तर त्यामागे होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टाकलेला एक कूटनीतिक फास. अखेरला देवेंद्र म्हणून कोणीतरी हिणवलेला एक नेता देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आजही महाराष्ट्राच्या राजकारणात निव्वळ एक हुल देतो, तर विरोधक तितरबितर होऊन जातात, अस्ताव्यस्त होतात. याच अकेल्या देवेंद्रानं कशी एक हुल दिली आणि फक्त त्या हुलीमुळे महाविकास आघाडीला शेवटी शरद पवारांनाच मैदानात उतरावं लागलं. महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. जर विधानसभेतील विद्यमान संख्याबळ जर पाहिलं आपण, तर गणित अगदी स्पष्ट होतं. महायुतीकडे इतकं बहुमत आहे की ते 6 जागा सहज जिंकू शकत होते आणि महाविकास आघाडीच्या वाटेला फक्त 1 जागा येत होती. म्हणजे गणित सरळ होतं, 6 महायुती 1 महाविकास आघाडी. पण याच वेळी एक बातमी पसरली, महायुती 7वी जागा देखील लढवणार आहे. ही बातमी जशी बाहेर आली तशी महाविकास आघाडीच्या कंपूत प्रचंड खळबळ उडाली. आता प्रश्न असा होता की ही एकमेव जागा कोणत्या पक्षाला मिळणार, जे महाविकास आघाडीने जर लढवायला घेतली तर. आणि त्यावरूनच महाविकास आघाडीमध्ये मतभेद जे आहेत ते उघड झाले. 20 जागा असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येही मतभेद होते. संजय राऊत शरद पवारांच्या नावासाठी आक्रमक होते, तर आदित्य ठाकरे प्रियंका चतुर्वेदीच्या बाजूने. म्हणजे एकाच पक्षात 2 वेगवेगळ्या भूमिका. काँग्रेसची भूमिका वेगळी होती. काँग्रेसचं म्हणणं होतं, राज्यसभेतल्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी ही जागा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, म्हणून ही जागा काँग्रेसला मिळावी. त्यांनी तर एक प्रस्तावही दिला होता, विधान परिषदेच्या जागेच्या बदल्यात राज्यसभेची जागा काँग्रेसला द्या. पण या सगळ्या चर्चेत एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, महाविकास आघाडीची या एका जागेसाठी एकत्र बसून तोडगा काढण्याची मानसिकता मात्र अजिबात नव्हती. प्रत्येक पक्ष स्वतःची भूमिका मांडत होता आणि त्यामुळे एक संदेश बाहेर जात होता की संपली असं जिच्याबद्दल म्हटलं जात आहे, ती मविया खरोखरच संपली आहे, कारण या 3ही पक्षांमध्ये एकमत नाही. या सगळ्या गोंधळलेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातून एक चर्चा सुरू झाली की महायुती 7वा उमेदवार देऊ शकते. आता जर खरंच महायुतीने 7वा उमेदवार दिला असता, तर मतांची फोडाफोडी, घोडेबाजार वगैरे जे म्हणतो आपण, ते होण्याची शक्यता प्रचंड वाढली असती. खरं तर ही एक अतिरिक्त जागा महायुतीनं सहज जिंकली देखील असती. शिंदेंनी आपला एक जादा उमेदवार उभा करावा असं त्यांना वाटत होतं, कारण पहिल्या पसंतीची 37 मतं दिल्यानंतरही शिंदे गटाकडे उरणारी अतिरिक्त 20 मतं, राष्ट्रवादी अजितदादांकडे उरणारी 5, म्हणजे महाविकास आघाडीने कमजोर उमेदवार जर दिला तर 12 मतांचा जुगाड करून अकेला देवेंद्र हा ही निवडणूक धोक्यात आणू शकत होता. ही खरं तर वस्तुस्थिती होती, हुलाहुल नव्हती. आणि म्हणूनच हातची जागा गमावण्याची भीती महाविकास आघाडीमध्ये वाढत होती. आता या पार्श्वभूमीवर प्रश्न पडतो, त्या 7व्या जागेकरता शरद पवारच का? अनिश्चितता, भीती, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसमोर एकच प्रश्न उभा राहिला होता, कोणता असा उमेदवार आहे ज्याला कोणी सहज आव्हान देऊ शकणार नाही? उत्तर एकच होतं, शरद पवार. कारण पवार मैदानात असतील तर फोडाफोडी करणं राजकीयदृष्ट्या थोडं कठीण होतं. त्यांच्या ज्येष्ठतेचा मान राखत भाजपही
सावध राहू शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना ज्यांनी केली त्यांनाच जर डावललं तर मवियामध्ये एकता नाही असा संदेश पुन्हा एकदा बाहेर जाईल. आणि म्हणून शेवटी महाविकास आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी शरद पवार यांचंच नाव फायनल करून टाकलं. या सगळ्यातून फडणवीसांनी काय साध्य केलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा जोरात सुरू आहे. फडणवीसांनी दिलेल्या एका हुलीमुळे महाविकास आघाडीला निर्णय घ्यावा लागला, किंबहुना बदलावा लागला आणि त्यातून त्यांनी 3 मोठ्या गोष्टी साध्य केल्यात. मवियामध्ये एकवाक्यता नाही हे दाखवणं, राज्यसभेच्या एका छोट्या जागेवरूनही मवियामध्ये मोठे मतभेद आहेत असं चित्र तयार करणं आणि उभाटा काय, सुप्रियाताई काय, मवियात कोणी कितीही उडलं तरी त्यांना वयोवृद्ध अशा शरद पवारांशिवाय पर्याय नाही. यामुळे महाविकास आघाडी अजूनही शरद पवारांवरच अवलंबून आहे असाही संदेश सर्वत्र पसरवला गेलेला आहे. उद्धव ठाकरे किंवा काँग्रेसकडे स्वतंत्र नेतृत्वाचा पर्यायच नाही आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या फोडाफोडीची दहशत आजही कायम आहे. फडणवीसांनी ठरवलं तर ते काही करू शकतात, पण यावेळेस 25 मतं हातात होती. 12 मतांचा जुगाड सहज झाला असता हे मोठं दडपण मवियावर होतं. एकंदरीत काय महायुतीनं 7वा उमेदवार दिला किंवा नाही दिला हा मुद्दा वेगळा, पण फक्त एक हूल देऊनही राजकीय वातावरण बदलता येतं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. आणि शेवटी महाविकास आघाडीला शरद पवारांनाच मैदानात उतरावं लागलं. मित्रो, शरद पवारांनी आपली उमेदवारी ही महाराष्ट्रातल्या नेत्यांना गोंजारून अंजारून मॅनेज करून मिळवली असं तुम्हाला वाटतंय का? देशभरात काय चाललं हे जरा नीट बघा. तिकडे बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमारना राज्यसभेवर जाण्यास मजबूर करून भाजपने तिथंही आपला मुख्यमंत्री बसवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. बिहारच काय, प्रत्येक राज्यातून काय काय आणि कोणाकोणाला वर आणायचं आहे हे स्वतः भाजपचे चाणक्य म्हणवले जाणारे अमित शहा जातीनं बघतायत. त्यामुळे शरद पवारांना दिल्लीतही मुजरा करून यावं लागलेलं आहे यात वाद नाही. तुम्हाला काय वाटतं? असंच काहीसं घडलं असेल? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली ही चाल, दिलेली हूल, म्हणजे ॲक्च्युली देवेंद्रांना दिलेली ही हूल खरंच यशस्वी ठरली आहे का? काय वाटतं? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.